बरं झालं व मायताई. काय झालं शीला? अव मायताई, ते चूल तुम्ही बाहेर मांडली होती आधी तर किती हवा लागू लागली त्याला. स्वयंपाक आज आपला झालाच नसता. हा, इतका उशीर होत आलाय बघा. आता आपल्याला संध्याकाळचं झोपून मग सकाळी उठून आवरावरी बी करावी लागते सगळंच. मग ते कवा झालं असतं आपलं. बरं झालं तुम्ही घरातल्या घरात मांडून घेतलं, कारण त्या किचनमध्ये लड्डू बनवून चिवडा बनवून सगळा धिंगाणा झाला होता. इकडे तिकडे सगळा पसारा पडला होता. स्वयंपाकाचं मला सुधारणा गेलं होतं, काहीच नव्हतं. ते शंकरपाळी वगैरे तर ते राहूनच गेले बघा. आता त्या आई करतो म्हणल्या, इथंच येऊन करतो म्हणल्या होत्या. ते बरं झालं तुम्ही घरातल्या घरात ये चूल मांडून घेतली. हे आपल्या इथं होती म्हणून मला माहित बी नाही बाप्पा. तुम्हाला कशी माहित होती? तुम्हाला सांगितलं होतं काय अगोदर? अगं हो ग, हे केशव भाऊजीचा हे होता ना, टिळा होता बघ. तुमच्या लग्नाची घाई सुरू होती त्या टायमाला बघ, बाहेरून करून आणलं होतं याला. काय माझ्या लग्नाचा स्वयंपाक या चुलीवर झाला होता? अगं लग्नाचा स्वयंपाक याच्यावर थोडीच होत असते शीला, काही बी बोलतीस तू. लग्नाचा स्वयंपाक थोडीच केला याच्यावर बाई. 1500 माणसाचा स्वयंपाक होत असते का याच्यावर? अगं हे एक्स्ट्रा आणून ठेवली होती. टिळा होता बघ केशव भाऊजीचा त्या टायमाला. तू त्या माहेरात होतीस. तुमची तिकडं घाई, इकडं यायची घाई आमची. त्यामुळं ना ते आचारी यायला उशीर झाला होता, तर आम्ही घाईमध्ये घरामध्ये ही ठेवलेली चूल होती बघ, ही मांडली होती आम्ही. आणि याच्यावर कसं ते संध्याकाळच्या टायमालाच मग बुंदी वगैरे काढून घ्यायची होती. तर ते बुंदी वगैरे काढत बसले होते सगळेजण. आचारी वगैरे एक दोघं आले होते, तर त्याच्या हातातून बुंदी वगैरे काढून घेतली. बाकीचे जे मेन कामं राहिले होते ते सकाळी 4 वाजता सुरू होणार होते, कारण बुंदी कशी संध्याकाळच्या टायमालाच काढून घ्यावं लागते ना. त्याच्यासाठी एक्स्ट्रा घरात आणून ठेवली होती की कधी कोण्या टायमाला कधी काम पडेल काय नाही. किचनमध्ये काय काय केलं असतं, एवढ्या मोठ्या माणसाचा स्वयंपाक थोडी झाला असता. त्यामुळं म्हणून ते आणून ठेवली होती बघ. आणि आज आपण ते बाहेर पेटवून पेटवू लागलो, पण ते हवा किती सुरू होती. हवा सुरू असल्यामुळं आपल्याला आज घरात पेटवावं लागली. किचनमध्ये बी जमना गेलं तर काय नाही. त्या गॅसवर छोट्या काय होणार आहे, किती वेळचा गॅस चालू आहे, नुसता गरमच्या गरम झाला होता. मला तर नुसती वाफ लागू लागली. म्हणून म्हटलं बाई चल हवेला तरी बाहेर करावं. तर बाहेर तर एवढी हवा लागू लागली की बस सांगता सोय नाही. स्वयंपाकही होईना आणि काहीच होईना. म्हणून मी म्हटलं मग आयडिया सोचली की म्हणलं आपलं जे रूम खाली आहे मागच्या साईडचा, त्या रूम मध्ये आणा म्हणून. इकडे म्हणलं चल इकडे लावता येते. आता बाबांना लावून दिली. आता पटापटा स्वयंपाक करूता ना आवरूता, नाही का? बरं असं आहे का? टिळ्याच्या टायमाला आणली होती का याच्या? मला माहीतही नाही, काहीच नाही. स्टोर रूम मध्ये मी जातही नाही ना ताई जास्त प्रमाणामध्ये. तिकडे आपलं काही कामही पडत नाही, काही नाही, कारण घरातले कामं करूनच सुरा होत आहे जीव. इथं तिकडं कोण जात बसायले. ते आई कधी मध्ये पसारा काढतात आणि नेऊन ठेवतात. त्याचं त्यालाच माहित आहे काय कुठं राहते काय नसते ती. हो ग, स्टोर रूम मध्ये मी जात नाही, काही नाही. नुसता पसारा भरून पडलाय तिथं. याला किती वेळेस म्हणलं मी, ते काय सामान जे कामाचं नाही ते इकून टाका म्हणलं. नुसता गर्दा झालाय तिथं. मला काय आवडत नाही, काही नाही. तिथं रूम मध्ये पाऊल टाकायला जागा नाही, माहित आहे का? आता ते बाबाला काढून द्या म्हणल्यामुळं ते बाबानं काढून दिलेलं होय. नाही तर ते याच्यावर किती धूळ होती बघितलं नाही का? याला पुसून बिसून घेतलं, जरासा पोतळा मारला म्हणलं पाण्याचा याचा आपल्या राखचा, म्हणून ते आता व्यवस्थित दिसायली. नाही तर किती घाण झाली होती या चुल्या, बघा वाटना गेलं तर. लय दिवस झालं होतं त्याच्यामुळे ते तसं झालं होतं. आणि आता ते लाकडं जर तुला माहित होतं मागच्या साईडला आहे आपल्या ते हे झाड तोडून ठेवलेलं, त्याचे कधी मध्ये तोडतात सकाळी आई कधी मध्ये ते थंडीच्या टायमाला चूल पेटवतात बाहेरच्या, आपली बाहेरची आहे ना तर पाणी वगैरे तपवतात, त्याच्यासाठी ते करून ठेवलेले आहे. तर थोडेसे लाकडं होते म्हणलं चला जाऊ दे पेटवा म्हणून मी पेटवलं बघ. आता करू ता पटपट. आणि शिला कशात इकडे बघू नको, जास्त वेळ थांबू नको. त्याच्यात बघ ते करप हे व्हायचं होय, जळून जायचं होय, लवकर तेल बघ. अव माय बाई, अगं काय झालं ग? अगं काय नाही हो माय ताई, याला इतक्या वेळ झालं आपण आग लावली तरी पण ते बरोबर भाजलं नाही, म्हणजे अजून तळून आलं नाही बघा. असा लाल कलरच येईना हाला याला. किती वेळचं तळवायली. अगं ते कढई तपली नसेल बराबर आणि तू लगेच टाकून दिलेस. थांब जरासं, एकदा कढई व्यवस्थित तापली की मग तुला पटपट एका मागे एक टाकावं लागतात. घाई करू नको. जराशी कढई तरी बराबर तपू द्यावा असते की पहिल्यांदाच तू. ताई कढई वगैरे सगळं तापलं होतं, चांगलं खनखन तापलं होतं. एक टाकून बघितला होता तेव्हा एकदम छानपैकी तळून असा भाजावरी आला होता. थांब जरासं, घाई करू नको. आता झाली भाजी झालेली हाय, कढी झाली, आपले न्यायचे पराठे तयार झाले, तर चपात्या झाल्या. आता सगळं माझी पण ते मी नूडल्स आणि हे बनवू लागले लेकरला, ते सगळं झाले तयारमध्ये. आता तेवढे भजे तेवढे राहिले, तर घाई करू नको. थांब, ते झालं की संपलं आपलं कामच झालं स्वयंपाकाचं. मग नंतर डबा पॅकिंग वगैरे आईला सांगू ता करायला. थांब, घाई करू नको.
हो माहित आई, काल रात्रीपासून जायचं तेव्हापासून विचार केला तर ते काम 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 एवढे काम झाले की कोणी आपला विचार बी केला नाही, काही नाही. मला काय वाटलं नाही, नुसते कुत्र्यासारखे दिवसभर झालं काम करून करून असा जीव वैतागून गेलाय. आता संध्याकाळ मला वाटलं होतं दुपारच्या टायमाला घंटाभर झोपायला वेळ भेटेल, तर काहाचा वेळ भेटला. एक तर रात्रभर झोप नाही माझ्या जीवाला, आणि आता दिवसभर झालं काम करून करून आता संध्याकाळची डबल पॅकिंग बिकिंग राहिली, डबे भरा भरी हे ते. आता मी करत बसना बाप्पा, आता घंटा अर्धा घंटा तरी जाऊन मी पडते. आणि डबे वगैरे तुम्ही बी भरू नका, एक काम करा, आईला सांगा मग, कांता आईला तरी सांगा, नाही तर मग आता आपल्या आत्याबाईला तरी सांगा, कारण मयानं एवढं करणं होईना गड्या. कारण आता आपल्याला संध्याकाळच्या टायमाला आरामही भेटत नाही, काही नाही. आता झाली रात्र होऊन गेली बघा. आता कसं जेवण खाऊन झाले की मग ते भांडे बिंडे पडतात. शेवंतानं करू नये का काही बी, आपल्याला जराशी तरी मदत करावं ना. उगा म्हणते मग हे दुखायले ते दुखायले. सकाळी काय म्हणली होती आपल्या दुपारच्या टायमाला तुम्हाला म्हणून आली, ती म्हणली होती ना की मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवते, पराठे वगैरे बनवते. आली तरी का जरासं पीठ तरी चुरून दिलं का तिनं आपल्याला. उगा की काही बोलत राहते, त्याला त्याच्या देखत आपल्याला बोलता येईना म्हणून फायदा घेत राहते. कसं डोक्यावर चढून घेतलंय की त्यानं, त्याचं त्यालाच माहित आहे बापा. आईला तर कळायला पाहिजे ना आपल्या सासूबाईला. एवढं राहतंय का, किती करून घ्यावा आपल्याकडून. निघायचा वेळ झाला, आता घंटाभर संध्याकाळची झोपही भेटते की नाही की. तेच 2 वाजता उठा, आंघोळी बिंगोळी करा, 3:30 वाजेपर्यंत सगळी तयारी झाली तर बरं आहे आपलं. तर तुम्हाला माहित आहे मग सकाळी सकाळी बाबा हे यांनी किती घाई करतात ते. राग तर मला आला गशीला, आई बोलले नाही म्हणून काय झालं. इथं अंगाची वाकडी तिकडी झाली बघ, जीव असा गुदमरायला सारखा झाला. एवढं काम राहते का, सुना हवा आपण का घरातल्या मोलकरीन नाही, काही नाही. इतकं काम राहते का, यायचं याला कळायला पाहिजे. 3 बाह्या घरात असताना सुद्धा आपल्याला कोणी मदत करू लागना झाले. ती शेवंती म्हणू लागली की मी संध्याकाळचे पराठे करून देतो, कोणी किचनमध्ये यायचं नाही, काही नाही. जावं ना, करावं असते ना काही ना काहीतरी बाईनं. 4 खेप बोलवायला गेलं तरी मी म्हणते मग हे दुखायलंय, मला तेच काम राहिलंय, मी पॅकिंग राहिले, मी करते आणि येते. तुम्ही तुमचं काय करायचं ते करा आणि बाजूला हा मी येऊन करते. आता एवढा संध्याकाळचा उशीर झालाय, हिच्या भरोशावर बसलं असतं तर काही झालं असतं का. सगळं तसंच राहिलं असतं ना, आपल्यालाच आई बोलले असते आणि सगळे आपले नवरे आपल्यालाच बोलले असते. त्यापेक्षा करून घेतलं म्हणून बरं झालं. राग का तुला येते काय ग शिला, मला बी लय राग येतोय. मला तर वाटतंय ह्याच्या थोबाडीतच जाऊन मारू काय की त्या शेवंतीच्या आणि सासूच्या. खरं सांगायचं म्हणजे लय डोकं पिकवलं त्या बायानं दोघी नाही बी. एकमेकीला एवढा सपोर्ट करतात ना, त्याच्यामुळं होय सगळं. नाही तर मग माईचं काम होय की बाई जाय दोघी जणी करायला, आता तू जाऊन जराशी मदत कर पोहरीला. तिच्या वाचायला येत नाही, हिच्या वाचायला येत नाही की एखादं काम जाऊन करावं म्हणून. हिच्या हातपाय दुखतात ना, तुटतात, त्याच्यामुळं त्रास होऊन आपल्याला त्रास झाला तरी चालतंय वाटते. मात्र ते करत नाही, त्या एकमेकीचं बोलणं ऐकत हे करून घेत नाही. त्याला एकमेकी लय चालाकीने वागतात दोघी जणी. मला का कळत नाही की काय दोघी जणीचं असं आहे बघ. म्हणून तर मी काय म्हणणार चाललो, आता फक्त त्या ट्रिपवरून येऊ दे. 10 दिवस बिनदास राहायचं, खायचं प्यायचं, कोण्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही. पण तिकडनं इकडं आली, हिनं जर नाटकं केले की मग शेवंती हाय मी हाय लक्षात ठेवा. आता लय झालं, माझं बी लय डोकं पिकून गेलं या बाईमुळं. झाला नाही का ग स्वयंपाक दोघीचा? झाला ना, स्वयंपाक झालाय, सगळ्यासाठी स्वयंपाक केलाय. काय झालं शिला, लय रागात दिसायलीस. रागात दिसू नको तो काय करू. सकाळी उठलं तेव्हापासून तुमची बोलणं खावावं लागतंय, काही ना काहीतरी कोण्या गोष्टीसाठी म्हणता. एखाद्या वेळेस तरी विचार आला का गड्या की पोरी करायला दादा अशी मदत करावं म्हणून. थोडंसं तरी वाटलं का. शेवंता ताई म्हणू लागल्या की मी पराठे वगैरे करतो, आल्या का तुम्ही तरी पाठवावं असतं ना तुमच्या लेकीला. कुठपर्यंत करायचं आई, तुम्हाला तुमचं तरी कळायला पाहिजे ना. आम्ही म्हणावं म्हणूनच मान राहते की काय, माणसाचा अंग हाय, दुखत आहे, शरीर हाय, त्रास होत नाही की काय. बरं तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे होतं. आता तुम्हाला असं बोललं तर मग लागतंय की तुम्हाला लय राग आलाय तुला, आणि असंच वागायलीस आणि तसंच वागायलीस. तुम्ही असं बोलून दाखवता, पण तुम्हाला हे कळत नाही ना, कळत नाही गड्या पोरी सकाळपासून करायला. आता खरंच दुखत असेल ताईचं, तुम्हाला मी हे बोलल्याशिवाय कळलं नसतं. आणि पराठे कोण करायला सांगितले होते तुम्हाला, एवढं बोलून दाखवायलीस ते. तुला सांगितलं होतं ना शेवंताना करतो म्हणली होती शेवंता, आता येऊच लागली करायला. इतक्या वेळ काय करायची गरज होती की काय. तिनं सांगितलं असल्यामुळे तुम्हाला करायची काय गरज नव्हती, काही नव्हती. एवढं बोलून दाखवायला का ती एकटीच खाणार आहे की काय. तुम्ही खाणार नाही का एवढं बोलायला तुम्ही दोघी जणी ते मिळून. आई मी काहीतरी बोलले का तुम्हाला, एका शब्दानं तरी बोलले का. आणि असं बी तुम्हाला काही आम्ही बोललो नाही, काही नाही. ते शिराचं काही चुकलं नाही बघा. सकाळपासून करून करून जीव वैतागून गेलाय. तुम्ही म्हणल्या होत्या ते शेवंताताई म्हणल्या होत्या पराठे बिराठे करतो, मग वेळ राहते काहीतरी करायची. संध्याकाळचे 11:30 वाजत आले तर बघितलं नाही का इतका वेळ राहते का. आता करल तर आम्ही जर नसते केले तर मग म्हणले असते की तुम्हाला तुमचं
मीने तुला लय तोंड फुटलंय का? अगं कशी बोलायलीस तू? कोणाला बोलायलीस, कोणाला शिकवायलीस तू? अगं बोलणं बंद कर तुझं, नाटकं करू नको बघ. तुला पराठ्यासाठी काय एवढं बोलणं खायला लावतीस काय सासूला? ती मग तुझ्या माईला अशीच बोलतीस का तू? का तुझ्या बापाला बोलतीस अशी? आई मी काय आगाव बोलले नाही तुम्हाला, एका शब्दानं आगाव बोलले नाही बघा. तुम्हीच राहायचा पहाड करायला. मायबापाचं नाव घेऊ नका बघा मधामधी. आम्ही कोणाच्या मायबापाचं नाव घेत नाही. फक्त तुम्हाला म्हणलं होतं की बापा, ताई म्हणल्या होत्या की पराठे वगैरे करतो म्हणून. राग येते माणसाला माहित आहे का? असं खोटं बोलू नये ना माणसानं, येऊन करावं असते का? आम्ही दोघीच जणी खाणार नाही, सगळा परिवारच खाणार आहे. तिचे मायबाप होतं, तिचे भाऊ होतं, भावजाया होता, लेकरं होतं, सगळे आहेत ताईचे बी. ते नाही करून खाऊ घालावं असतं काही ना काहीतरी. आणि एवढं काय साधी गोष्ट नाही, आम्ही एवढं सारं बनवलंय माहित आहे का? सगळा दिवस गेला कामामध्ये, संध्याकाळच्या टायमाला आता रसा सुकून बसायला वेळ नसेल तर माणसाला चिडचिड होते माहित आहे का? तुम्ही येऊन इथं बोलायला आणि शिकवायला सांगायला आम्हाला, राग येणं तर कसं होईल? आता तुमच्या दोघीला मी काही बोलत नाही. आता निघायचा वेळ झालाय, तुमच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही मला. आता मी जाऊन पॅकिंग करते, जाऊन आराम करते. तुम्हाला काय करायचं ते करा. माय बघितलं का ताई, किती खडूस अवलादीची बाई आहे. हिच्या माईने हिला काय शिकवले काय माहिती. एवढं वय झालंय माझून अजून अकलीचा पत्ता नाही. हिने हिच्या लेकीला काय शिकवलं नाही म्हणून अशी बोंबा बोंब आहे. हिची लेक इकडे 6-6 महिने इकडे तडपडायली, मरायली, इकडेच राहायली आणि आपल्या जीवावर वळंबा सोडलाय. बरं झालं, जाऊ दे. तिनं बोलली तर आपण हे सगळं बोलून टाकलं, मनाची मोकळीच केली बघ आपल्या बी. एवढा राग होता, सकाळपासून चिडचिड होऊ लागलं, सगळा संताप होता या बाईवर सगळा काढला. मया मनाला तर लय सुकून भेटला बघ. आता पटकन आटपुता झालंच हे सगळं. आता जाऊन पडते बघ मी घंटाभर आणि उठून नंतर पॅकिंग करते. पॅकिंगचंही मोह सगळं राहिलंय बघ, काही नाही, फक्त काढून तेवढं सगळं सामान टाकलंय. आता घड्या मारते पटपट बॅगमध्ये टाकून ठेवते. झोपेतून 1 घंटा झोप काढते भरते, मग लेकराला नेऊन आंघोळी बिंगोळी घालते, तयार होता लगेच जाऊन गाडीत बसता. हो माय ताई, मी पण तसंच करते तुमच्यासारखं. तुम्ही जाताना मला आवाज द्या, म्हणजे पहिल्या मिडलवाली जी सीट आहे ना तिथे जाऊन आपली जागा पकडूता. सगळ्यात मागच्या साईडला बसा ना बापा मी. हो हो चालतंय की.